नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या भारत देशामध्ये जे रहिवासी आहेत त्यांना विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा, ही खरं तर आधार कार्ड योजनेमागची संकल्पना आहे। म्हणजे बघा, आपल्यापैकी अनेकांकडे रेशन कार्ड असेलच, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट सुद्धा असेल, पण आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी विशिष्ट असं ओळखपत्र आहे, ज्याचा फायदा केंद्र सरकारतर्फे ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी होऊ शकतो। खरं तर आधार कार्ड योजना ही संपूर्ण देशामध्ये राबवण्यात आलेली एक मोठ्या प्रकारची योजना आहे। म्हणजे हे एक क्रांतिकारक पाऊलच म्हणावे लागेल, नाही का? आणि याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे आधार कार्डाचे महत्त्व। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे सहाय्यक महानिदेशक बिपिन खोत यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र राज्याचे संचालक समीर सावंत सर। सर नमस्कार। आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। खरंच मुळात आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांना मिळणारं एक विशिष्ट ओळखपत्र आहे। मग आधार योजना म्हणजे नेमकी काय आहे किंवा हे यासाठी जी प्रणाली आहे, कार्यप्रणाली आहे ती नेमकी कशी आहे, नव्यानेच सुरू झालेली आधार पे योजना कशी आहे किंवा आधार कायदा कसा आहे, या विषयाला अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत आजच्या भागामध्ये। तुमच्याही मनात काही शंका असतील तर आमच्यापर्यंत थेट पोहोचवा। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते। आधार कार्डाचं महत्त्व आज सगळ्यांनाच आहे खरं तर अगदी सुरुवातीला या आधार योजनेविषयी दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायला आवडेल। सर काय सांगाल आपण? आधार कार्ड जे आहे ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने इश्यू केलेलं एक कार्ड आहे। आता आधारला मराठीत आपण पाया बोलू शकतो, मराठीतच तसा वर्ड आहे आधार, पण इंग्रजीत त्याला फाउंडेशन बोलतो। म्हणजे फाउंडेशन कसं आहे की एक पायावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती उभारू शकतो। म्हणजे पाया भक्कम असला पाहिजे, पाया भक्कम असला पाहिजे आणि आता पाया आधारचा भक्कम आहे। तर त्या प्रकारे एक आधार पाया केंद्र सरकारने बनवला आहे आणि त्याच्यावरती आता वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती उभ्या केल्या जातील, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया। टेक्निकल टर्म्स मध्ये बघितलं तर आधार एक 12 अंकी नंबर आहे, संख्या आहे। ती संख्या जी आहे ती माणसाच्या बायोमेट्रिक म्हणजे बोटांचे 10 बोटांचे ठसे, फिंगरप्रिंट त्याला बोलतो, आणि 2 डोळ्यांचे आयरिस ह्याने निगडीत केलेली ह्याने दिलेली एक संख्या आहे। ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण ते डुप्लिकेट करून त्याला आधार कार्ड बनवलं असतो। त्यासोबत आपण त्यांचं डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन त्याला सांगतो, आपण नाव, पत्ता वगैरे तशा गोष्टी आपण घेतो आणि दुसऱ्या गोष्टी घेतो, ते आपण नंतर आपण त्याबद्दल बोलू। आणि एका माणसाला एकच आधार भेटेल कधी पण, कारण की त्यांचे बायोमेट्रिक ठसे आहेत। तुम्हाला माहिती आहे की ठसे जे असतात ते आपण सगळ्यांचे वेगळे असतात, कोणाचे नसतात। मग ठसे आणि जे आयरिस आहेत त्याच्यामुळे एका माणसाला एकच आधार भेटेल आणि 2 वेगवेगळ्या माणसांना एक आधार नंबर भेटणार नाही, म्हणून हा असा युनिक नंबर सगळ्यांना इश्यू केलेला आहे। म्हणजे प्रत्येक नागरिकासाठी एक स्वतःचा असा विशिष्ट ओळख क्रमांक आहे। सर याविषयी आपण काय सांगाल? मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जशी अमेरिकेमध्ये जसं एक सेंट्रल सिक्युरिटी सिस्टीम आहे, तर त्या सिस्टीमच्या धर्तीवरतीच ती एक युनिफाईड सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या वेगवेगळ्या नागरिकांची एक ओळख क्रिएट केलेली जाते आणि ती
ओळख क्रिएट करून त्याच्या बाबतीतली सर्व प्रकारच्या ज्या अमेरिकेतल्या ज्या नागरिकांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या त्याच्यातून कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळे त्या धर्तीवरती आपण हा एक आधार क्रमांक आपण डिफाईन केलेला आहे. त्या आधार क्रमांक हा केवळ फक्त 12 आकडी नंबर नसतो, त्याच्याबरोबर त्या पूर्ण व्यक्तीचं नाव, पत्ता, त्याची जन्मतारीख, त्याच्या बाबतीतली इतर इन्फॉर्मेशन, जसे त्याचे आपण फिजिकल इन्फॉर्मेशन म्हटलं की बोटांचे ठसे आहेत किंवा आयरिस आहे, स्कॅन आहे, तर ते जेव्हा डिटेल्स घेतले जातात तेव्हा ती अशी असते की त्या माणसांची एक युनिक आयडेंटिटी क्रिएट होते. ह्या देशामध्ये पॅन कार्ड म्हणा, पासपोर्ट म्हणा, यासारखे बरेचसे फोटो आयडेंटिटी कार्ड आहेत, पण अशा कार्डांमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन अशी कुठेच घेतलेली जात नाही. आणि ह्याचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही जी काही इन्फॉर्मेशन सगळी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक CIDR म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे, सेंट्रल डेटा आयडेंटिटी डेटा रिपोझिटरी. सो त्या डेटा रिपोझिटरीमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि आपल्याला ऑनलाईन ही इन्फॉर्मेशन जेव्हा केव्हा कुठल्याही शासकीय विभागाला, कुठल्याही एजन्सीला, कुठल्याही कामासाठी लागत असेल शासकीय कामासाठी, तर तेव्हा ती वापरता येते आणि एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी फायनलाइज करता येते, निश्चित करता येते, जेणेकरून बोगस लाभार्थी जे आहेत ते बोगस लाभार्थ्यांचा विषय इथकडनं टाळू शकतो आणि त्यांना त्याद्वारे जे बोगस लाभार्थ्यांना निधी देऊन जे शासनाचं नुकसान होत असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट, तर ते नुकसान टाळू. हा खूप महत्वाचा आहे की अनेक वेळा बोगस लाभार्थी असतात आणि ते टाळता येऊ शकेल या युनिक आयडेंटिटी कोड, अर्थातच विशिष्ट अशा ओळख क्रमांकामुळे. या व्यतिरिक्त नागरिकांना आणखीन कोणत्या सुविधा मिळणार आहेत या आधार कार्डामुळे, सर काय सांगाल आपण? मॅडम, आधार हा एक फाउंडेशन आहे, जसं सरांनी सांगितलं तसं फाउंडेशन आहे. त्या आधार क्रमांकाचा ॲज इट इज म्हटलं तर ॲज इट इज त्याचा फारसा उपयोग असा नाही आहे, पण त्या सिस्टीमचा, त्या माहितीचा वापर घेऊन आपण जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना जेव्हा आपण आधार प्रणालीतनं आपण जेव्हा कार्यान्वित करतोय, तेव्हा त्याच्या निगडीत बरेचसे लाभ लोकांना येणं एक्सपेक्टेड आहे. आणि शासनाच्या योजनांमधले जे दुय्यम लाभार्थी किंवा दुय्यम नाही म्हणता येणार पण बोगस लाभार्थी जे असतात, ज्यांना डबल बेनिफिट्स दिले जातात कुठल्या योजनांचे, तर ते लाभार्थी आयडेंटिफाय होण्यास मदत होणार आहे आणि शासनाच्या त्या निधीमध्ये बचत होणार आहे. जेव्हा शासनाच्या एखाद्या निधीमध्ये बचत होते तेव्हा ऑब्व्हियसली ते पैसे जे आहेत ते दुसऱ्या कुठल्याही योजनेवरती ते वापरता येऊ शकतात. अशा प्रकारे शासनाची बचत होणार आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणं हे राज्य शासनाला सोयीचं होणार आहे. अगदी अगदी सर, याच विषयी आपण बोलूया, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शुभदा देशपांडे आपल्याशी बोलतात दादरहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, मी देशपांडे बोलते. माझं 5-6 वर्षापूर्वी पालघरला आधार कार्ड घेतलं होतं आणि सध्या मी दादरला राहते. तर ते पत्ता बदलल्याशिवाय इथे काही व्हॅलिड होत नाही आणि मी सिनियर सिटीजन आहे, तर ते पत्ता बदलणं कितपत जरुरी आहे आणि त्याची प्रोसिजर काय? थँक्यू, नमस्कार. बरं बरं बरं, धन्यवाद. काय सांगाल सर? अच्छा, आधार कार्डमध्ये आधार नंबर शिवाय आपण कोणतीही गोष्ट बदलू शकतो. असं जसं मॅडमने सांगितलं त्यांना पत्ता बदलायचा आहे, तर पत्ता बदलण्यासाठी इकडे आता मुंबईमध्ये ते आलेले आहेत. मग मुंबईमधला रहिवाशी ओळखपत्र, काहीतरी ओळखपत्र असेल त्यांचं, ते घेऊन आता आधार कार्डमधली इन्फॉर्मेशन चेंज करण्यासाठी 3 टाईप्सच्या मेथड्स आहेत. एक आहे की ऑनलाईन, आपलं एक UIDAI वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन त्यांनी जर मोबाईल नंबर त्यासोबत दिला असेल तर त्या मोबाईल नंबरवरती त्यांना एक OTP येईल आणि ते ऑनलाईन जाऊ शकता. ऑनलाईन जाऊन स्वतःची इन्फॉर्मेशन तिकडे चेंज करू शकता. ती चेंज करून मग त्यासोबत रहिवाशी जे ओळखपत्र आहे ते त्यांना स्कॅन करून अपलोड करावं लागेल. एक. दुसरी गोष्ट, ते पोस्टाने पण इन्फॉर्मेशन पाठवू शकता. आमच्या वेबसाईटवरतीच एक फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्ममध्ये जी त्यांना बदल करायचा आहे, जसं पत्ता बदलायचा आहे, ते बदल त्यांना करायचा असेल तर पत्ता बदलून तो पत्ता नवीन लिहून त्याच्यासोबत जे त्यांचे स्वतःचे डॉक्युमेंट्स आहेत, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, ॲड्रेस प्रूफ, ते घेऊन ते स्वतःचं साक्षात्कृत करून ते आमच्या ॲड्रेसवरती पाठवू शकता. ही दुसरी मेथड. तिसरी मेथड आधार केंद्र असतात, तर त्यांची लिस्ट पण वेबसाईटवरती अवेलेबल आहे की आधार केंद्र आहेत, म्हणजे परमनंट एनरोलमेंट सेंटर आम्ही सांगतो. ती लिस्ट वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या लिस्टमध्ये तुम्ही बघून जवळच्या आधार केंद्रात स्वतःचे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकता आणि तिकडे पण ते पत्ता चेंज करू शकतात. म्हणजे आधार कार्डमध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन चेंज करणं खूप इझी आहे.
आता आधार नंबर शिवाय कोणतीही इन्फॉर्मेशन तिकडे आपण चेंज करू शकतो. ह्यांनी जसं सांगितलं पत्ता त्यांना चेंज करायचा, तर पत्ता चेंज करायला त्यांना ऑनलाईन जाऊ शकता, पोस्टाने पाठवू शकता किंवा आधार केंद्रात जाऊन पण चेंज करू शकता. म्हणजे जो एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळतो त्याच्यामुळे त्यांची बाकीची सगळी माहिती अर्थातच उपलब्ध होऊ शकते आणि मग त्या माहितीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर ते नक्कीच करू शकतात, नाही का? आपण आधार कार्डाचं नेमकं महत्व काय आहे याविषयी तर जाणून घेतलेलं आहेच. तर सध्याची आपली स्थिती काय आहे आधार कार्ड योजनेबाबतची, काय सांगाल सर? मॅडम, राज्यातील आधार कार्डाची जी नोंदणी आहे ती नोंदणी आपली जवळजवळ मागच्या 5-6 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामध्ये जेवढं ॲडल्ट पॉप्युलेशन आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्ती जे वयोगटातील जे व्यक्ती आहेत त्यांचं जवळजवळ 100% आपलं नोंदणी त्याची पूर्ण झालेली आहे. बरं. त्याच्यानंतर मग 2 अजून म्हणजे जे त्याच्या खालचं जे एज ग्रुप आहे त्या एज ग्रुपमध्ये आम्ही 2 त्यांना सब कॅटेगरी केलेले आहेत. एक आहे ते 0 ते 5 ह्या वयोगटातील जे लहान मुलं आहेत, तर त्यांचं आम्हाला त्यांचं जे प्रोजेक्टेड जे पॉप्युलेशन आहे 2015च्या सेन्सस प्रमाणे, तर त्याच्या आम्ही जवळजवळ 50% आम्ही कव्हर केलेले आहेत पॉप्युलेशन. बरं. आणि जे 5 ते 18 या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचं आम्ही 93% आम्ही पूर्ण केलेलं आहे. सो एनरोलमेंट आमच्या लेवलवरती म्हणजे राज्यामध्ये एनरोलमेंट खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. यशस्वी पद्धतीने आधार नोंदणी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, नोंदणी नाही पूर्ण का? झालेली आहे. पुढे त्याचा कसा लाभ होणार आहे याविषयी जाणून घेऊया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गिरीश आळेकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, नमस्कार. हा, बोला. आधार कार्डाविषयी प्रश्न विचारायचा आहे मला. सर, प्रश्न विचारा आपला. हा, नमस्कार. मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून. आपली ही बायोमेट्रिक सिस्टीम जी आहे त्या बायोमेट्रिक सिस्टीम मध्ये बोटाचे ठसे आहेत ते पुसट होत चाललेत किंवा पुसट होत आहेत. तर ते आता बँकांमध्ये किंवा याच्यामध्ये पेन्शनच्या वेळेला ते रेकग्नाइज होत नाहीत. त्याच्यामुळे कदाचित ते ऑथेंटिकेशन फेल होत आहे. तर त्याच्यावरती काही उपाय आहे का? किंवा तुमच्या आयरिसचा जो एक पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये काही बदल होतो का? एवढंच विचारायचं तुम्हाला. नमस्कार. बरोबर सर, धन्यवाद. काय सांगाल सर? गिरीश साहेब नमस्कार. ह्याच्याबद्दल त्यांनी जे सांगितलंय की बोटांचे ठसे थोडेफार पुसट होतात काही लोकांचे, तर त्यासाठी कसं मी पहिल्यांदाच सांगितलं की जसं आपण इन्फॉर्मेशन चेंज करू शकतो आधार नंबरमध्ये आधार नंबर शिवाय, तर बायोमेट्रिक पण आपण अपडेट करू शकतो. जर काही लोकांचे बायोमेट्रिक हळूहळू चेंज पण होतात, कधी चेंज होतात नाही असं नाहीये. तर जर त्यांनी पहिल्यांदा जेव्हा एनरोलमेंट केलं असेल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक तितके चांगले आले नसतील, तर परत आधार केंद्रामध्ये ज्याची लिस्ट आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तिकडे जाऊन ते स्वतःचे बायोमेट्रिक अपडेट करू शकतात. तर त्याने काय होईल की त्यांचे बायोमेट्रिक सुधारले जातील आणि ते ऑथेंटिकेशन बँकेत चांगलं होईल. परत त्यात असं आहे की जर कोणाचे बायोमेट्रिक तरी पण चांगले झाले नाही तर बँकेत आम्ही आता थोड्या दिवसानंतर बँकेशी आमची चर्चा चालू आहे UIDAI, तर त्याच्यात आयरिस थ्रू ऑथेंटिकेशन होणे म्हणजे जे डोळ्याचं हे घेऊन ऑथेंटिकेशन करण्याची पण प्रक्रिया चालू होणार आहे. सध्या फक्त फिंगरप्रिंटने ऑथेंटिकेशन बँकेत होते, तर ते पुढे आयरिस थ्रू पण ऑथेंटिकेशन होईल. ते जास्त करून फेल होत नाही. काही ज्या बोटांच्या ठसांचं ज्यांनी सांगितलं ते थोडं काही लोकांना तसं होतंय, पण ते आयरिस थ्रू होईल, मग त्याच्याने तो पण प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर कोणाचे असतील ठसे चांगले असतील पण ऑथेंटिकेशन होत नसेल तर मग त्यांनी जाऊन अपडेट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणाल तसं की ओळख क्रमांक सोडून इतर सगळ्या बाबीमध्ये आपण बदल म्हणण्यापेक्षा सुद्धा अपडेट करू शकतो, नाही का? आपल्या सध्याच्या स्थितीनुसार. जसं सर मगाशी तुम्ही म्हणाल तसं की बऱ्यापैकी आधार नोंदणी नागरिकांनी पूर्ण केलेली आहे शासनाअंतर्गत ही जी योजना सुरू झाली आहे ती. मग आता पुढच्या आधार नोंदणीबाबतच्या काही योजना आहेत का? आधार नोंदणीबाबतच्या आमच्या 2 योजना आहेत. आधार नोंदणीसाठी जवळजवळ राज्य शासनाने 4000 किट खरेदी केलेली आहेत आणि ते 4000 किट आपण सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ आपण ते किट आपण परमनंट एनरोलमेंट सेंटर्स त्यांच्याकडे आपण दिलेली आहेत. CM साहेबांनी जेव्हा हे आता नवीन शासन आल्यानंतर त्यांनी आपले सरकार म्हणून एक सर्व्हिस सुरू केली, ज्याच्या अंतर्गत आपण आपले सरकार सेवा केंद्र आपण राज्यभरात सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुरू करण्याचा आता
आता चालू आहेत प्रोसेस. हो. तर त्या आपले सरकार केंद्रांमध्येही आपली मशीन्स आपण त्यांनी डिप्लॉय केलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्पेशल ड्राईव्ह घेतो, ज्याच्यामध्ये आपण शाळा आणि अंगणवाड्या इथे आपण कव्हर करतोय की जे आता ज्यांचं आता लहान मुलांचं अजून एनरोलमेंट बाकी आहे, तर त्यांचा एनरोलमेंट पूर्ण करण्यासाठी आपण ते स्पेशल ड्राईव्ह घेतो आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त जे आपले परमनंट एनरोलमेंट सेंटर्स आहेत, राज्य शासनाच्या किट व्यतिरिक्त पण जवळजवळ एक काही किट त्यांनी खाजगीरित्या घेऊन ठेवलेली आहेत आणि त्याच्या थ्रू देखील नोंदणी होत आहे. त्यामुळे नोंदणी करण्याबाबत आपण कुठेही म्हणजे शासनातर्फे पूर्ण काळजी घेतली जात आहे आणि लोकांना आपण आवाहन करतो, या माध्यमातून पण देखील मी आवाहन करू इच्छितो लोकांना की ज्यांची आधार नोंदणी अजून बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर ती आधार नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांना राज्य शासनाच्या सर्व योजनांचे फायदे घेता येतील. नेमके फायदे काय आहेत या मुद्द्याकडे यायचं आहेच, पण आता एक मुद्दा असा येतोय की अर्थात अनेकांकडे पासपोर्ट असेल किंवा पॅन कार्ड असेल, म्हणजे तेही एक ओळखपत्र असं आपण म्हणू शकतो नाही का, फोटो आयडेंटिटी कार्ड. पण मग अशा वेळेला आधार कार्ड या सगळ्यांच्या बरोबरीने वेगळं कसं? जसं पॅन कार्ड आहे ते काही स्पेसिफिक लोकांसाठी, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी आहे. राशन कार्ड आहे जे राशन घेतात त्यांच्यासाठी आहेत. पासपोर्ट आहे जे बाहेर ज्या लोकांना जाणार त्यांच्यासाठी आहे. पण आज सध्या म्हणजे आधार कार्डच्या पहिल्यांदी अशी कोणतीही आयडेंटिटी डॉक्युमेंट नव्हतं जे सगळ्यांना कव्हर करेल. म्हणजे 125 कोटी लोक आहेत, त्यांना सगळ्यांना कव्हर करणारा डॉक्युमेंट जे आहे ते आधार कार्ड आहे. आणि त्यात महत्वाचं आहे की कोणतीही दुसरी जी ओळखपत्र आहेत त्यात बायोमेट्रिक किंवा डुप्लिकेशन्स होऊ शकतं. बायोमेट्रिक नाहीत त्याच्यामुळे तिकडे डुप्लिकेशन होऊ शकतं. एका माणसांना आपण बघितलं की 2 पॅन कार्ड पण असतात, काही लोकांमध्ये 2 पासपोर्ट पण असतात, तसं पण बघितलं. पण ह्याच्यात बायोमेट्रिक असल्यामुळे 2 आधार कार्ड नसतात एका व्यक्तीला. तर त्याच्यामुळे ही जी आहे ती युनिक झाले आणि सगळ्या 125 कोटी लोकांना कव्हर करणारी ही योजना आहे. प्लस ह्याच्यात कसं आहे की ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकतो. दुसरे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, राशन कार्ड आहे, त्याला आपण कुठेही व्हेरिफिकेशन करू शकत नाही. सध्या त्या आपल्याला त्या डिपार्टमेंटला पत्र लिहावं लागेल की हे तुम्ही पॅन कार्ड इश्यू केलंय का. पण आमचं जे आधार कार्ड आहे फक्त नंबर द्या आणि काही एजन्सी बनवलेल्या आहेत, तर त्या एजन्सीकडे तुम्ही नंबर द्या, तुमचं बायोमेट्रिक द्या, तर तिकडे एक रिस्पॉन्स येईल हो किंवा नाही. तो माणूस तो आधार घेऊन आलाय, तो माणूस तो स्वतःच आहे की नाही आहे ते आमच्या जे CIDR सरांनी पहिल्यांदा सांगितलं की सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी म्हणून आहे, तर तिकडून आमचं इन्फॉर्मेशन फेच होईल की तो माणूस स्वतः जो आलाय आधार नंबर घेऊन आणि त्याने जे स्वतःचे जे ठसे दिलेत तर तो स्वतःच माणूस आहे की नाही. म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन त्याचं होईल. प्लस ही पेपरलेस मेथड आहे. एकदा तुम्ही आधार काढल्यानंतर कुठेही जे आधार कार्डने काही त्यांचा फोटो वगैरे डाउनलोड होऊन भेटू शकतो, त्यांची ऍड्रेस नेम वगैरे डाउनलोड होऊन भेटू शकतो. जसं आपण सर मी तुम्हाला थोडंसं थांबवते. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, फायदे सुद्धा बरेच आहेत, पण आपल्या प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता तितकी वाढीला लागलेली आहे. ओरिसाहून आपल्याला फोन आलेला आहे. प्रकाश राठोड आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला. हॅलो. हा नमस्कार मॅडम. हा प्रश्न विचारा सर आपला. सर असा आहे माझा प्रश्न की माझं फॅमिलीचं जे आहे आधार कार्ड मध्ये, तर त्याच्या की नाही ती जन्मतारीख मध्ये थोडा फॉल्ट झालेला आहे. तर मला ती क्लिअर करण्यासाठी मला काय करावं लागणार ती दुबारा बनवण्यासाठी आधार कार्ड? बरं 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 धन्यवाद. मला वाटतं मगाशी ह्याच मुद्द्यावर आपण बोललो होतो, पण पुन्हा एकदा सर काय सांगाल, जन्मतारखेमध्ये काहीतरी चूक झालेली आहे. पहिल्यांदा पण मी तेच सांगितलं की आधार कार्ड मध्ये आधार नंबर शिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट चेंज करू शकता. तुम्ही त्यात नाव चेंज करू शकता, तुम्ही ऍड्रेस चेंज करू शकता, तुम्ही लिंग पण चेंज करू शकता, तुम्ही डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख पण चेंज करू शकता, तुम्ही बायोमेट्रिक चेंज करू शकता, तुम्ही आयरिस चेंज करू शकता. फक्त तुम्ही आधार नंबर चेंज करू शकत नाही. तर जन्मतारीख जर त्यांची चुकलेली आहे तर पहिल्यांदा मी 3 मेथड सांगितलं. एक ऑनलाईन जी आपल्या वेबसाईटवरती जाऊन, एक पोस्ट वेबसाईटवरती ऍड्रेस दिलाय, फॉर्म पण दिलाय, आणि तिसरी मेथड आधार केंद्राला भेट द्या.
जे आता नवीन जी जन्मतारीख आहे त्याचं फक्त प्रूफ घेऊन जाते डॉक्युमेंटचं की हे माझं नवीन डॉक्युमेंट आहे आणि ही नवीन जन्मतारीख आहे, तर ती जन्मतारीख पण चेंज होऊन जाऊ शकते आधार कार्डमध्ये. तर पहिल्यांदा आधार क्रमांक सोडून आपण इतर काहीही माहिती गोष्ट बदल change करू शकतो, पण व्यवस्थित कागदपत्र किंवा पुरावे दाखल केल्याशिवाय नाही, हे नाही का? पुरावे. तसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं की आधार नोंदणीसाठी तुम्ही एक परमनंट एनरोलमेंट सेंटर्स उपलब्ध केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. मग अशा वेळेला बऱ्याच अडचणी येऊ शकतात का आधार नोंदणीमध्ये मुळात? आणि समजा जर अशा अडचणी आल्याच तर सहज उपलब्ध होणारी माहिती नागरिकांना ह्याचा कसा फायदा होऊ शकेल? मॅडम, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं पहिल्यांदा एक तर ऑनलाईन सिस्टीम एक अवेलेबल आहे जी केंद्र शासनाने ऑलरेडी आपल्याला सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ज्याला घरात बसून इंटरनेटचा ऍक्सेस आहे ते लोक घरी बसून पण त्यांची आधार नोंदणीच्या बाबतीतली काही त्यांना माहिती जर का अपडेट करायची असेल आधारमधली तर ते घरी बसून देखील ते करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी राज्य शासनाची जी परमनंट एनरोलमेंट सेंटर्स आहेत तर तिथे जाऊन पण त्यांना ते अपडेशन्स देता येऊ शकतात, नोंदणी करता येऊ शकते. त्यामुळे नोंदणीच्या बाबतीतली आपण सर्व आपण घेतलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आपण अशा पण सूचना दिलेल्या आहेत की जे वृद्धाश्रम आहेत, वयोवृद्ध व्यक्ती जिथे जास्ती आहेत की ज्यांना स्वतःहून फिजिकली परमनंट एनरोलमेंट सेंटरवरती येणं शक्य नाही होतं, सो त्यांच्यासाठी आपण असं केलेलं की त्यांनी जर का इंटिमेशन दिलं तर आपण त्यांच्या केंद्रामध्ये देखील आपण एक आधार नोंदणी आपण कॅम्प ऑर्गनाईज करू शकतोय आणि त्याच्या बाबतीतली त्यांची अर्ज आल्यापासून एका महिन्याच्या आतमध्ये तसं कॅम्प ऑर्गनाईज करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. हो 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 बऱ्याच म्हणजे योजना बऱ्याच आहेत, नागरिकांनी फक्त त्याचा फायदा घ्यायचा आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संध्या कुलकर्णी आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी संध्या कुलकर्णी ठाण्याहून बोलते. बोला. आमची राहती जागा रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे आम्ही दुसरीकडे राहतो, तर 5-7 वर्षांसाठी आम्हाला ऍड्रेस चेंज करून परत आमच्या ओरिजिनल जागेत जावं लागणार. तिथे परत सेकंड टाइम ऍड्रेस चेंज करणं अशी कार्यवाही होऊ शकते का? अशी सोय आहे का? बरोबर, धन्यवाद. सर काय सांगाल? मला वाटतं परत तेच मी सांगू इच्छितो की ऍड्रेस चेंज करण्याचं पण त्यात काही बंधन नाहीये की आपण एक वेळा किंवा 2 वेळा करू शकतो. त्यांनी दुसरीकडे गेले, दुसरीकडे ऍड्रेस चेंज करा, परत आल्यानंतर परत आधार केंद्राला भेट देऊन किंवा ऑनलाईन ते परत स्वतः ते ऍड्रेस चेंज करू शकतात. आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना एकच आपण सांगू शकतो की आधार क्रमांक सोडून आपण आधार कार्डावरची इतर कुठलीही माहिती काय म्हणतात योग्य त्या पुराव्यासोबत आपण बदल करू शकतो त्याविषयी, नाही का? किती पण वेळा चेंज करू शकतो, असं नाहीये की एकदा चेंज केल्यानंतर परत चेंज होणार नाही. दुसऱ्या वेळी पण चेंज करू शकतो, जसं ह्यांचा प्रश्न होता की दुसऱ्या वेळी पण ते लोक चेंज करू शकतात. सर आता जसं मगाशी सावंत सरांनी सांगितलं की 0 ते 5, त्याच्यानंतर 5 ते 18 आणि मग 18 वर्षानंतर आणि नंतर मग एक सिनियर सिटीजन्स असं एक आधार कार्डासाठीचे एक नागरिकांची आपण एक वर्गवारी केली असं आपण म्हणू शकतो. मग अशामध्ये लहान मुलांसाठी आधार कार्डाची योजना कशी काय आहे? लहान मुलांचा पण आधार कार्ड बनू शकतो आणि कसं आहे की 5 वर्षापेक्षा जी कमी वयाची मुलं असतात त्यांचे बोटांचे ठसे घेतले जात नाही. तर त्यांचा आधार जो नंबर असतो तो त्यांच्या वडिलांशी किंवा आईशी किंवा वडिलांशी तो लिंक केलेला असतो. म्हणजे त्यासाठी आईचा किंवा वडिलांचा आधार नंबर असणे गरजेचं असतं आणि त्या वडिलांचा किंवा आईचा आधार नंबर व्हेरीफाय होतो आणि त्याच्यानंतर मुलाचा आधार नंबर बनवला जातो. मुलाचा जो 5 वर्षापेक्षा छोटा मुलगा असेल त्याचा जर आधार नंबर बनवायचा असेल तर त्याला फक्त नाव पण जर नसेल बनलेलं तर बेबी ऑफ पण आपण देऊ शकतो, कारण की नाव आपण नंतर चेंज करू शकतो. नंतर त्याचं लिंग, डेट ऑफ बर्थ आणि वडिलांचा किंवा आईचा आधार नंबर इतकीच इन्फॉर्मेशन लागते आणि मुलाचा फोटो. ठसे किंवा आयरिस घ्यायची गरज नाहीये. तर मग 5 वर्षापेक्षा लहान मुलं असतात त्यांचा पण आधार बनू शकतो आणि तो एकदम इझिली बनतो, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. पण एक हे लक्षात ठेवायला पाहिजे की 5 वर्षापेक्षा छोट्या मुलांचा जो आधार असतो तो 5 वर्षापर्यंतच वैध असतो. त्याच्यानंतर तो निष्क्रिय होतो, म्हणजे तो निघून जात नाही. तो आधार नंबर व्हॅलिड असणार. तर 5 वर्षानंतर लोकांनी त्याचे मुलाचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील. आधार केंद्राला व्हिजिट द्यायची आणि आधार नंबर द्यायचा आणि ठसे आणि आयरीस द्यायचं, नाहीतर मग तो 7 वर्षानंतर निष्क्रिय होईल. तसेच 15 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर मग परत त्याला बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील. तर 5 वर्षापेक्षा खालील मुलांचा आधार नंबर बनतो. तो नंबर त्याचा जो बनेल तो त्याच्या म्हणजे फुल आयुष्यभर तोच नंबर राहणार. दुसऱ्या सगळ्या गोष्टी चेंज होत राहतील.
हा राईट. नाव चेंज होत मे बी चेंज होईल, त्याचा ऍड्रेस चेंज होईल, त्याचे बायोमेट्रिक्स चेंज होतील, पण 5 वर्ष झाल्यानंतर मेंडेटरी बायोमेट्रिक अपडेट करणं खूप गरजेचं आहे आणि 15 वर्षाचं झाल्यानंतर पण मेंडेटरी म्हणजे बायोमेट्रिक ही अपडेट पालकांनी करणं नोंद ठेवणं गरजेचं आहे की हो. एकतर आई किंवा वडिलांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे गरजेचं आहे. आणि मग त्या वयोनुसार ते अपडेट करणं सुद्धा फार गरजेचं गरजेचं आहे, आहे. नाही का? हो. आणि त्याच्यानंतर काय फायदा होणार आहे, तर फायदे अनेक आहेत. जसं सर म्हणाले तसं की केंद्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतात त्या नागरिकांना या आधार कार्डामुळे मिळू शकतात. सर, आधार कायदा याविषयी काय सांगाल की या कायद्यामध्ये तरतुदी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत, काय सांगाल सावंत सर? मॅडम, केंद्र शासनाने आधार कायदा 1 एप्रिल 2016 मध्ये पास करून घेतलेला आहे. त्याच्याद्वारे केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना ह्या आधारशी संलग्न करण्यात आलेल्या आहेत आणि 1 एप्रिल 2017 पासून या सगळ्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना, ज्याच्यासाठी केंद्र शासनाच्या एकत्रित निधीतून पैसे खर्च केले जातात, त्या सर्व केंद्र शासनाच्या योजनांना हा कायदा लागू असणार आहे आणि त्या विविध योजनांमध्ये नागरिकांची किंवा लाभार्थ्यांची जेव्हा ओळख पटवायची वेळ येईल तेव्हा ती ओळख पटवताना आधार हा एकमेव आयडेंटिटी गृहीत धरली जाईल, प्रूफ धरली जाईल आणि त्यामुळे आधार बेस्ड ही स्कीम्स त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाईल. त्याचबरोबर ज्या व्यक्तींकडे आधार क्रमांक नाहीये सध्या त्यांना देखील ह्या योजनांच्या लाभांपासून कुठे वंचित ठेवलं जाणार नाहीये. तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या जे बाकीचे फोटो आयडेंटिटी कार्ड आहेत, जसे आपण मगाशी म्हटलं होतं की पासपोर्ट आहे किंवा पॅन कार्ड आहे, तर त्याच्या बेसिसवरती त्यांना त्यांची नागरिकांची ओळख पटवून देखील त्यांना लाभ देते जातील. म्हणजे केवळ आधार क्रमांक नाही म्हणून कुठल्याही नागरिकाला लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. सिमिलरली राज्य शासनाने देखील डिसेंबर 2016 मध्ये राज्य शासनाचा कायदा पारित केलेला आहे आणि तो कायदा हा 26 जानेवारी 2017 पासून अंमलात देखील आलेला आहे. तर त्या कायद्यामध्ये पण आपण सिमिलर प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे की ज्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्यांचे लाभ हे राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून दिले जातात, तर त्या योजनांना देखील आधार क्रमांक हा नागरिकांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचा मानला जाईल. परंतु जर का कुठल्या नागरिकाकडे कुठल्या कारणामुळे जर का आधार कार्ड त्यांच्या अजूनही बनलं नसेल तर आपण त्यांना केवळ त्या कारणासाठी कुठे वंचित ठेवणार नाही आहोत. त्यांना आपण दुसऱ्या प्रकारे त्यांची ओळख पटवून त्यांना लाभ दिले जातील. ऍट दी सेम टाइम स्टेट गव्हर्नमेंटने पुढे अजून त्याच्यामध्ये अजून एक केलेलं आहे की नागरिकांकडे आधार क्रमांक नसेल तर त्यांना आधार क्रमांक स्वतःचा वेगळा बनवण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे. म्हणजे नागरिकांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायचंय की आधार नोंदणी आपली लवकरात लवकर कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या शासनाच्या सुविधा आपल्याला नक्कीच उपलब्ध होऊ शकतात. सर, एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. पूजा कारेकर आपल्याशी बोलतायत गिरगावहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. माझा प्रश्न पहिला असा आहे की शालेय समितीवर मी आहे, तर सर आपण सलग प्रश्न विचारा. तर रस्त्यावर जी राहणारी मुलं आहेत तर त्या मुलांचे काही 4-5 ऍडमिशन्स आमची राहिलेली आहेत घ्यायची, कारण त्यांना जी कागदपत्र आवश्यक आहेत ती ते देऊ शकत नाहीत. तर अशा वेळी आम्ही कशा प्रकारची ऍडमिशन कशा प्रकारे घ्यावं किंवा त्याच्यावर काय उपाययोजना आहेत का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आधार कार्ड असताना स्मार्ट कार्डची गरज आहे का? कारण तेही हल्ली लादलं जातंय असं मला वाटतं. तर त्याचं काय वेगळेपण आहे हे मला 2 प्रश्न आहेत. थँक्यू. बरोबर. काय प्रश्न आहे का? काय सांगाल सर? एक प्रश्न त्यांचा असा होता की रस्त्यावरती काही मुलं राहतात किंवा अनाथ वगैरे काही मुलं असतात, त्यांचं आपण आधार एनरोलमेंट कसं करायचं. तर त्यासाठी जी डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे, तर आमची जी लिस्ट आहे ती खूप मोठी आहे लिस्ट, ठीक आहे. आता एक त्यात ज्या लिस्टमध्ये जे गॅझेटेड ऑफिसर असतात ते पण काहीतरी एक पत्र लिहून देऊ शकतात की ह्यांना मी ओळखतो आणि हे करू शकतो. आता काही ह्यांची काहीतरी NGO वगैरे असेल जी ह्या मुलांचं वगैरे काहीतरी काळजी घेत असेल, तर ते जर अप्रोच झाले बरोबर तर आपण त्यांना सूचित करू शकतो किंवा सांगू शकतो की कोणत्या टाईपचे डॉक्युमेंट्स ते लोक देऊ शकतात आणि त्याप्रमाणे आधार बनवू शकतो. दुसरी गोष्ट, जर काहीच डॉक्युमेंट नसेल तर एक इंट्रोड्युसर बेस्ड पण एक मेथड आहे ज्याच्यात एक इंट्रोड्यूस करावं लागतं की ह्या मुलाला किंवा ह्यांना मी ओळखतो असं करून. तर ती राज्य शासन इंट्रोड्युसर म्हणून कोणाला अपॉइंट करू शकतं आणि त्याच्याद्वारे पण त्या मुलांचं विदाऊट डॉक्युमेंट्स एनरोलमेंट होऊ शकतं.
बरं, बरं. ती फॅसिलिटी आधारने दिलेली आहे. म्हणजे जवळच्या आधार केंद्राकडे जर त्यांनी संपर्क साधला तर मला वाटतं ही केंद्र सगळी- किंवा प्रॉपर जसं UIDAI कडे जर आमची हां. ऑर्गनायझेशन तिकडे किंवा राज्य शासनाकडे पण त्यांनी जर संबंध साधला तर आम्ही त्यांना नक्कीच हेल्प करू. नक्कीच. हा त्यांचा पहिला प्रश्न. दुसरा त्यांनी स्मार्ट कार्ड म्हटले. आता आम्ही आत्ताच एक प्रेस रिलीज पण दिलेली आहे की स्मार्ट कार्ड असं काही कार्ड नाहीये. ते फक्त कार्ड असतं. आधार कार्ड जे आहे ते फक्त बेअरर ऑफ दॅट नंबर, म्हणजे त्या कार्डवरती जो नंबर आहे तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही जर आधार कार्ड, आम्ही ऑनलाईन पण फॅसिलिटी दिली की ऑनलाईन पण तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि ते प्रिंटआउट घेऊ शकता आणि ते जे प्रिंटआउट आहे ते ॲज ओरिजिनल त्याची ही आहे, म्हणजे महत्त्व. व्हॅलिडिटी आहे, महत्त्व त्याचं तितकं आहे. तर मग स्मार्ट कार्डचं इतकी गरज नाहीये. जर तुमचं पेपरवरती आधार कार्ड आहे, तुम्ही त्याला लॅमिनेट करा, नुसतं पेपरवरती पण घ्या, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे जितकं स्मार्ट कार्ड जे सांगतात. ते स्मार्ट कार्ड तशी कल्पनाच नाहीये. ते फक्त अच्छा. प्लास्टिक कार्डवरती त्यांनी छापलेला आधारची इन्फॉर्मेशन आहे. ओ हो 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 हो. तर बरं, बरं, ते बरं. त्याची म्हणजे काही आधार गरज कार्ड नाहीये. खूप महत्वाचं आहे. ते असलं की मला वाटतं आपला एक बस. विशिष्ट ओळख हां. भारतासाठी मर्यादित राहू शकतो, आणि नाही का? म्हणजे हो बरं, भारतात मर्यादित आपला राहू शकतो. आणि हे जे स्मार्ट कार्ड त्यांनी जे विचारलं होतं की स्मार्ट कार्डची तशी गरज नाहीये. ते आधार कार्ड असलं तरी सुद्धा कार्ड पुरेसं आहे. कोणतंही कार्ड चालेल, पेपरवरती प्रिंट घेतला तरी पण चालेल आधार कार्ड. फक्त तुमचा विशिष्ट ओळख क्रमांक क्रमांक असणं फार महत्त्वाचा गरजेचं आहे. आहे. सर, आधार कार्ड किती महत्वाचं आहे याच विषयी आपण बोलतो आहोत. पण समजा एखाद्याने आधार कार्ड काढलेलं आहे पण काही अडचणीमुळे किंवा काही कारणामुळे त्याचं आधार कार्ड हरवलं तर, कारण का ही एक खूप मोठी समस्या होऊ शकते. परत तेच आपण सांगू शकतो की आधार कार्ड ही जी सेवा आहे ती ऑनलाईन अवेलेबल आहे. तर म्हणून कोणाचं जर आधार कार्ड हरवलं तर त्याने काहीही त्याचं नुकसान होत नाहीये. त्यांना फक्त ऑनलाईन जा, आमची वेबसाईट आहे UIDAI.gov.in म्हणून. त्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचा स्वतःचा आधार नंबर द्या. जर त्यांचा मोबाईल नंबर लिंक झाला असेल तर त्या मोबाईलवरती त्यांना पासवर्ड येईल, तो पासवर्ड त्याच्यात टाका आणि तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल ऑनलाईन. इंटरनेट फॅसिलिटी फक्त त्यांना पाहिजे. आणि ते जे आधार कार्ड डाउनलोड झालंय ते तुम्ही साध्या पेपरवरती किंवा कलर पेपरवरती कुठेही प्रिंटआउट काढू शकता. ते तुमचं आधार कार्ड आहे. जर हरवलं तरी पण तुम्ही किती पण वेळा डाउनलोड करू शकता, किती पण वेळा त्यांची प्रिंटआउट काढू शकता. ही एक गोष्ट. जर त्यांना मोबाईल नंबर त्यांचा लिंक नसेल किंवा त्यांना इंटरनेट फॅसिलिटी नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जा, स्वतःचा आधार नंबर द्या आणि स्वतःची काही इन्फॉर्मेशन असेल, पिनकोड वगैरे ती द्या, आणि स्वतःचं बायोमेट्रिक म्हणजे हा बोटांचा ठसा ते दिल्यानंतर पण आधार कार्ड तिकडे डाउनलोड होईल आणि ते लोक प्रिंट काढून देतील. त्यासाठी केंद्र शासनाने काय ते ₹10 ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउटसाठी आणि ₹20 कलर प्रिंटआउटसाठी फीज आकारली जाते. तर ती त्यांना द्या आणि तुम्ही तिकडून प्रिंटआउट घेऊ शकता. ही 2 मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्सने आपण आधार कार्ड हरवल्याचे तरी पण करू शकतो. आता काही लोकांचं असं पण होऊ शकतं की त्यांना आधार नंबर पण माहित मी नाही, आता तोच मुद्दा घेणार होतो की समजा आधार क्रमांकच माहिती नसेल तर काय हो. करायचं? तरी पण आपण आधार केंद्राला भेट देऊ शकता. आधार केंद्राला भेट देऊन स्वतःचं कंप्लीट नाव जे आधार कार्ड मध्ये होतं तितकं तर लक्षात असेल जर आधार कार्ड आहे, आणि पिनकोड आणि बोटांचा ठसा द्या. तिकडे आधार नंबर तुमचा आणि आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल. त्याचं तुम्ही प्रिंटआउट घ्या आणि ते तुम्ही ॲज अ आधार कार्ड वापरू शकता. म्हणूनच मी सांगतोय की हे असं आहे की खूप फ्लेक्झिबल सिस्टम दिली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या टाईपने कसंही आधार कार्ड बनवू शकता, आधार कार्ड घेऊ शकता. आधार कार्ड दरवेळी तुम्ही नवीन प्रिंटआउट घेऊ शकता. आणि कितीही वेळा ती प्रिंटआउट कितीही वेळा तुम्ही प्रिंटआउट घेऊ कितीही वेळा म्हणून गैरफायदा घ्यायचा नाहीये, कारण का ते आधार कार्ड खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ते सांभाळून ठेवणं ही खरं तर नागरिकांची जबाबदारीच आहे, नाही का? आता आधार नंबर जर बँक खात्याशी संलग्न करण्याबाबत असं काही मार्गदर्शन सर करू शकाल का? म्हणजे बँकिंग क्षेत्रात किंवा आर्थिक क्षेत्रात या आधार कार्डाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, सर काय सांगाल? मॅडम, त्याचं असं आहे की ज्या नागरिकांचा आधार क्रमांक आहे आणि त्यांचं बँकेत पण अकाउंट आहे तर त्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांनी EKYC प्रक्रिया जी असते ती पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यांनी EKYC प्रक्रिया म्हणजे एक बँकेकडे जाऊन त्यांनी बँकेकडचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म त्यांनी तो भरून द्यावा लागतो बँकेकडे. आणि त्याच्याचबरोबर एक कन्सेंट फॉर्म असतो ज्याच्यामध्ये नागरिकांना त्यांची स्वतःची एक कन्सेंट द्यावी लागते, त्यांचा होकार कळवावा लागतो की ह्या माहितीचा उपयोग
आम्हाला आधार बेस्ड प्रणालीसाठी करण्यास आमची मान्यता आहे. सो तसं त्यांनी कन्सेंट फॉर्म भरून दिल्यानंतर बँकेमार्फत ती ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि आधार क्रमांकाला ते बँकेचं अकाउंट मॅप केलं जातं. मग त्याच्यानंतर मग आधार क्रमांक दाखवून देखील ज्याला आधार क्रमांक माहिती आहे पण बँक अकाउंट नंबर लक्षात नाही राहत आहे, सो तसं पण त्याचं पेमेंट डायरेक्टली त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करता येऊ शकतं. ओ बरं. म्हणजे खरंच खूप एक सुखावह योजना आहे असं आपण म्हणू शकतो. सर, आणि आता या मुद्द्याशी अनुसरूनच मला एक विचारायचंय की आत्ताच एक अर्थसंकल्प जो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आधार पे या योजनेचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. तर त्या योजनेविषयी सर काय सांगाल आपण? आधार पे आत्ताच अर्थमंत्र्यांनी जे 1 फेब्रुवारीला बजेट झालं होतं त्यात सांगितलं की आधार पेने पेमेंट होऊ शकेल फ्युचरमध्ये. तर आधार पे एक प्रक्रिया आहे ज्याच्याने एका माणसाच्या अकाउंटमधून डायरेक्टली पैसे डिडक्ट होऊन दुसऱ्या माणसाच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. तर त्यासाठी आपण ही गोष्ट कुठे आपण वापरू शकतो, जिकडे दुकानदार आणि ग्राहक त्या गोष्टीमध्ये ती प्रक्रिया वापरू शकतो. त्यात काय करायचं आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे. जसं हे मोबाईल, साधा मोबाईल, म्हणजे दुकानदाराकडे फक्त हा साधा मोबाईल लागेल, अँड्रॉइड बेस्ड मोबाईल, आणि त्याला जोडलेलं हे बायोमेट्रिक इन्स्ट्रुमेंट. तर बायोमेट्रिक इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याला फिंगरप्रिंट द्यावे लागतील. जर समजा मी गेलो एखाद्या दुकानदाराकडे, ठीक आहे, आणि मी 50 रुपयाची काहीतरी खरेदी केली, 50 रुपयाची खरेदी केली आणि नंतर मला त्या दुकानदाराला पेमेंट करायचं आहे समजा. तर जेव्हा मी त्या दुकानदाराला पेमेंट करेल तर ह्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असेल. त्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये मी फक्त माझा आधार नंबर टाकेन, कोणत्या बँकेचा आहे ते टाकेन आणि 50 रुपये टाकेन, आणि माझे फिंगरप्रिंट आहे, बोटांचे ठसे जे आहेत ते ह्या ज्या डिव्हाइसवरती मी बोटांचे ठसे देईन. आणि त्याच्यानंतर काय होईल की डायरेक्टली ह्याच्यातून म्हणजे माझ्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होऊन त्या दुकानदाराच्या अकाउंटमध्ये जातील. ही आधार पे संकल्पना आहे. ती जे आता भीम ऍप्लिकेशन लॉन्च केलंय UPI बेस्ड, त्यात ती येणार आहे. तर ती आता लवकरच येईल. काही बँकांनी ती पण लॉन्च पण केली, बँक स्वतः पण लॉन्च करू शकतो आणि ती भीम ऍप्लिकेशन मध्ये पण येईल. तर त्याने काय होणार आहे की जे ग्राहक आहे त्याला क्रेडिट कार्डची गरज नाहीये, डेबिट कार्डची गरज नाहीये, स्मार्टफोनची पण गरज नाहीये. तर तो विदाउट डेबिट कार्ड, विदाउट क्रेडिट कार्ड आणि विदाउट स्मार्टफोन आपले अकाउंटमधला जो पैसा आहे तो दुकानदाराच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली टाकू शकतो. तर ती अशी ही संकल्पना आहे. तर असं मग त्याने फायदे काय होतात की मला फक्त एक गोष्ट आहे की माझा जो अकाउंट नंबर आहे तो आधारशी लिंक असायला पाहिजे. जे सरांनी सांगितलं की कसं लिंक करायचं, फॉर्म भरून त्यांनी लिंक करायला पाहिजे. फक्त तितकीच इन्फॉर्मेशन पाहिजे. आता जो दुकानदार आहे त्याला काय फायदा आहे की त्याला काही इन्स्ट्रुमेंट जे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसाठी आजकाल बँकेकडून इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागतं आणि त्यांचं काहीतरी रेंट द्यावं लागतं. ते पण त्याला द्यायची गरज नाही. त्यांना फक्त हे 2000 रुपयाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते त्याच्या स्वतःच्या मोबाईलला लावायचं आहे आणि मोबाईलमध्ये एक अँड्रॉइड बेस्ड ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर ही संकल्पना पुढे लवकरच येईल आणि त्याचा फायदा जे आता 111 कोटी लोकांना आधार बनला गेलाय फुल देशात आणि 38 कोटी लोकांनी आपला अकाउंट नंबर आधारशी लिंक केलाय. तर 38 कोटी लोक आता आपल्या मार्केटमध्ये आहेत जे ही फॅसिलिटी उपयोग करू शकतात. तितके मला वाटतं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पण नसतील. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप छान योजना आहे आणि या योजनेचं नक्कीच सगळ्या नागरिकांसाठी एक स्वागतार्ह गोष्ट असेल, नाही का? याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे. हेमलता काशीद आपल्याशी बोलतात पनवेलहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हा नमस्कार. हा बोला. प्रश्न विचारा मॅडम. हा मी काय सांगते, मी हाऊस वाईफ आहे. माझ्या सुनेचा पनवेलवरून. माझ्या सुनेचं ना आधार कार्ड हरवलेलं आहे, मग काय करावं लागेल? धन्यवाद. मला वाटतं आत्ताच सरांनी सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा सर थोडक्यात काय सांगाल? आधार कार्ड हरवलं असेल तर त्याला 2 मेथडने आपण परत प्राप्त करू शकतो. एक ऑनलाईन, जी इंटरनेटवरती आपली UIDAI ची वेबसाईट आहे तिकडे जावं लागेल. त्यांना आधार नंबर द्यावा लागेल. जर त्यांचा मोबाईल नंबर त्याच्याशी संलग्न झाला असेल तर मोबाईल नंबरवरती पासवर्ड येईल आणि नंतर त्यांचं आधार कार्ड त्यांच्या कम्प्युटरवरती डाउनलोड होऊन जाईल. त्याचं ते प्रिंट घेऊ शकता. जर ते त्यांना इंटरनेट नसेल किंवा मोबाईल नंबर जर लिंक झालेला नसेल
तर ते जवळच्या आधार केंद्राकडे जाऊ शकता, आधार नंबर देऊ शकता आणि त्यांच्या बोटांचे ठसे देऊ शकता आणि तिकडे आधार केंद्रावरती तुमचा आधार प्रिंटआउट भेटू शकते. त्याला 10 रुपये ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउटसाठी आणि 20 रुपये कलर प्रिंटआउटसाठी जी सर आता जे आहे की नागरिकांची जी माहिती असते अर्थात म्हणजे आणि त्या माहितीमध्ये आपण बदलही करू शकतो योग्य पुराव्यानिशी. फक्त तो जो विशिष्ट ओळख क्रमांक मिळालेला असतो तो सोडून बाकी आपण इतर सगळ्या बाबतीत चेंज करू शकतो. आणि यामध्ये असं आहे की सगळ्या पद्धतीची माहिती एकाच वेळेला या ओळखपत्रामध्ये आपल्याला मिळते आहे. मग नागरिकांकडनं ही जी माहिती गोळा केलेली आहे त्याच्या सुरक्षिततेबाबत काय सांगाल सर? मॅडम, हे जी केंद्र शासनाची जी CIDR जी एजन्सी आहे, सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी, ही एक सुरक्षित आपली एक प्रणाली आहे जी भारतामध्ये 3 ठिकाणी आपण त्याचं ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. त्या इन्फॉर्मेशन स्टोअर करताना त्याच्यातली किंवा त्याच्यातनं काढता येण्यासाठी जी प्रणाली आहे किंवा ज्या परमिशन्स लागतात त्या एवढ्या स्ट्रिक्ट ठेवलेल्या आहेत की UIDAI एखादी गोष्ट ऑथोराईज केल्याशिवाय त्याच्यातनं ती इन्फॉर्मेशन बाहेर येऊ शकत नाही. इव्हन म्हणजे मला माझ्या स्वतःच्या जरी बायोमेट्रिक देत नाही तोपर्यंत मला त्या डेटाबेसकडनं माहिती बाहेर येत नाही. सो ही इन्फॉर्मेशन आहे की माझ्या वतीने समजा माझी माहिती दुसऱ्या कोणाला जर का बघायची असेल तर त्यांना ती तशी बघता येणार नाही. त्याच्यासाठी UIDAI किंवा राज्य शासनाने ज्या व्यक्तींना ऑथोराइज्ड एजंट म्हणून ज्यांना नियुक्त केलेलं आहे त्याच व्यक्ती फक्त ही इन्फॉर्मेशन बघू शकतात. फक्त त्यांना पण असंच आहे की त्यांना त्या इन्फॉर्मेशन फक्त ते बघू शकतात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे हा डेटा जो आहे हा डेटा सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. ह्याच्याबद्दल मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की त्याच्यामध्ये कुठेही नागरिकांची माहिती दुसऱ्या कुठल्याही अन्य प्रयोजनासाठी वापरण्यात येणार नाहीये आणि त्याचा कुठेही गैरवापर करण्यात येणार नाही. अगदी अगदी सगळ्यांनी जसं सांगितलं त्यातच थोडं मला सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला जर त्या स्वतःची इन्फॉर्मेशन काढायची असेल तर त्याचं कन्सेंट द्यावं लागतं. सरांनी पहिल्यांदा पण सांगितलं. मग ही कन्सेंट बेस्ड इन्फॉर्मेशन UIDAI कडून त्या एजन्सीकडे येईल. तर मग त्याला एक तर आधार नंबर द्यावा लागेल, त्याचं एक बायोमेट्रिक किंवा ठसा किंवा OTP द्यावा लागेल आणि कन्सेंट द्यावा लागेल. तर तशा प्रकारेच आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. आणि आता आधार कायदा आलाय तर जर कोणी त्यात काही करत असेल तर मग आधार कायद्यामध्ये स्ट्रिक्ट प्रोव्हिजन आहेत की ज्याने त्या जो कोणी काही करत असेल, काही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी करत असेल तर मग त्यांना त्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट एक आहे की बायोमेट्रिक लॉक, म्हणजे जर मला वाटलं की माझा जो आधार नंबर आहे किंवा आधार कार्ड आहे ते दुसरं कोणी चुकीने पण वापरायला नको, तर त्यासाठी मी बायोमेट्रिक लॉक करू शकतो. म्हणजे माझे बायोमेट्रिक लॉक होतील इकडून सिस्टम मधून. आणि जर मी स्वतः पण ऑथेंटिकेट करायला गेलो मला स्वतः, तर मी तो वापरू शकणार नाही. आणि जेव्हा मला गरज आहे, मला वाटलं की मला इकडे माझं आधार कार्ड वापरायचं, तेव्हा मी फक्त अनलॉक करेन, फक्त 5 किंवा 10 मिनिटांसाठी अनलॉक होईल, मी तो वापर होईल आणि परत तो ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाईल. म्हणजे ती अशी पण फॅसिलिटी आहे की जर कोणाला वाटलं की मला नाही माझं अजून जास्त सुरक्षित ठेवायचं तर मग ते बायोमेट्रिक लॉक करून ठेवा. ते पण ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल. अगदी अगदी. सर एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात मुलुंडहून. नमस्कार. हॅलो. सॉरी, आवाज बसलाय. हा बोला. मला असं विचारायचं होतं, माझा मुलगा आणि सून दोन्हीचेच बॉर्न ब्रॉटअप पण आता इंग्लंडमध्ये सेटल झाले, तिथले सिटीजन आहेत आणि त्यांची 2 मुलं. तर या सगळ्यांचं आधार कार्ड नाही झालेलं. इथे आले की ते 3-4 आठवडेच असतात. तर किती वेळ लागतो की आणि त्यांना तिथून काही डॉक्युमेंट्स आणावे लागतील का की ज्या दृष्टीने त्यांचं लवकर आधार कार्ड होऊ शकेल, असं मला एक विचारायचं आहे. आणि दुसरं आपण म्हणालात का आधार कार्डवर फक्त नंबर हा व्हॅलिड असतो, मग कुणी त्याचा मिसयूज करू शकतो का? तोच नंबर घेऊन आपला दुसरा फोटो लावून किंवा काही करून ते दुसरं आपला मिसयूज आधार कार्ड करून आपला फायदा घेऊ शकतात का? हे 2 प्रश्न. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर काय सांगाल? खरं तर आता वेळ कमी राहिला पण इन्फॉर्मेशन भरपूर आहे, तर काय सांगाल अगदी थोडं? बघा, ह्यांनी 2 प्रश्न विचारले. एक होता की जे बाहेरच्या देशात राहतात लोक आणि इकडे येतात. आता आधार कायदा आलाय, आधार कायद्यामध्ये रेसिडेंट म्हणून आपण ह्यांना बोलतो, जे एनरोलमेंट करू शकतात. आणि रेसिडेंटचं डेफिनेशन काय आहे की 182 दिवस
ते भारतात राहिलेले पाहिजे. जेव्हा त्यांना एनरोलमेंट करायचं आहे त्याच्या 1 वर्षापूर्वीपासून, म्हणजे मी आज जर एनरोलमेंट करायला गेलो तर जानेवारी 2015 पासून जानेवारी 2016 पासून जानेवारी 2017 पर्यंतच्या कालावधीत मी 182 दिवस जर मी इकडे राहिलोय तर मी एनरोलमेंट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी विचारली होती की समजा जसं की तुम्ही म्हणाल की आधार नंबर महत्वाचा आहे, मग तो नंबर वापरून इतर कोणीतरी समजा जर त्याचा तशी गोष्ट होणार नाही, कारण की आधार नंबर फक्त दिलाय पण त्याचं ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपल्याला ठसे द्यावे लागतील. तर तो दुसरा कोणाकडे तुमचे ठसे नसणारच. मग त्याचा वापर हा खूप युनिक आयडेंटिटी कोड असं आपण म्हणू शकतो. सर, जाता जाता तुम्ही काय सांगणार पुढच्या योजनेसंदर्भात? कारण का जसं तुम्ही म्हणाल तसं की आधार नोंदणी आता बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे, तर मग शासनाच्या पुढच्या योजना काय आहेत? बरोबर. राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण आधार मार्फत आता राबवण्याचं आता निश्चित झालेलं आहे आणि त्याबाबतचा कायदा देखील 26 जानेवारीला आपण अंमलात आणलेला आहे. दिनांक 1 एप्रिल 2017 पासून आपण राज्य शासनाच्या ज्या सर्व इंडिव्हिज्युअल बेनिफिशरी ज्या योजना आहेत त्या आपण आधार बेस्ड आपण करण्याचा आपण एक निर्णय घेतलेला आहे शासनाच्या बेस स्तरावरती. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक 4 डिपार्टमेंटच्या आपण एक 32 योजना आपण पहिल्या फेजमध्ये आपण त्याला 1 एप्रिल पासून आपण सुरू करतो आहोत. तर थोडक्यात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शासनाच्या योजना खूप आहेत, पण त्यासाठी आधार कार्ड असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपली आधार नोंदणी करणं फार गरजेचं आहे, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. खूप महत्वाच्या विषयावर तुम्ही दोघांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.